अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले। यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने सर्वाधिक 22 जागा जिंकल्या। तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते विजयकुमार गावित यांना धक्का बसलाय। 55 जागांपैकी काँग्रेसने 29 जागा जिंकत सत्ता मिळवली, तर मागच्या निवडणुकीत 32 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा 25 जागाच मिळवता आल्या। एका जागी भाजपचा उमेदवार विजयी झालाय, तर धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय। मागच्या निवडणुकीत 14 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यंदा केवळ 2च जागा जिंकता आल्यात। भाजपने 13 जागे विजय मिळवलाय, तर काँग्रेसने 56 पैकी 30 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागे विजय मिळवला असून 4 जागी अन्य उमेदवार विजयी झाले। धुळे नंदुरबारच्या वेळेला आमच्या मित्र पक्षाच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ती काही मी आज तशी प्रतिक्रिया देणार नाही, परंतु वास्तविकता जी आहे ते त्यांच्या निश्चित लक्षात येईल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।